शक्ती बेटा, मला तर काहीच कळत नाही त्या राक्षसानं माझ्या शिवाला काय केलं तर. नाना नका टेन्शन घेऊ. हे बघा, तुमची भीती मी अगदीच समजू शकते. तसे तो चिटकोबा छोट्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. तरी मला काय डाऊट आला होता, काहीतरी गडबड आहे. पण काय तेच काही कळत नाहीये. ते दिव्य ज्योतीचं व्रत मी नीट पार पाडलं, ती बाहुली यज्ञात टाकली, पण तरी ही वाईटाची सवली आपल्यापासून काही दूर जात नाहीये. अगं पोरी, पण हे किती दिवस चालणार आहे? नाना तुम्ही नका काळजी करू, आणि शिवाचं टेन्शन तर घेऊच नका. नाना हवं तर तुम्ही काही दिवस ना शिवापासून जरा लांब राहा. अगं पोरी, काय बोलतेस तू? अगं शिवा माझ्या काळजाचा तुकडा आहे, मी त्याच्यापासून लांब नाही राहू शकत. नाना हो, मला सगळं मान्य आहे, मला सगळं माहिती आहे, पण नाना आता आपल्याला प्रश्न पडलाय. तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय करावे लागतील ना. हे बघा, तुम्ही सगळं माझ्यावर सोपवा. शिवाची काळजी नका करू, आणि तुम्ही स्वतः शांत राहा. बरं, आता तुम्ही शांतपणे घरी जा, आणि तुम्ही शिवाशी सगळं नॉर्मल वागा. बर. त्याच्या वागण्याचा आपल्याला संशय आलाय हे त्याला कळू देऊ नका. बर, ठीक आहे, तू म्हणते तसं करतो मी. येतो. हो. आई आदिशक्ती, शंभू महादेव, माझ्या पोराचं रक्षण कर. येतो. शक्ती, आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मैत्री आईच देऊ शकते. वहिनी बस, वहिनी बस, थांबा वहिनी बस. हे बघा, नका मंदिरात नका जाऊ, याचा हुत करून येतं म्हणून जायची काही गरज आहे का? सांगा. ते बरोबर करतोस. ते बघ, जावं लागणार आहे, कारण का मला संकेत मिळालाय. चल चल तू. अहो, संकेत कुठे मिळाला, कसा मिळाला तोच तुम्हाला माहित नाही. तिकडे देवळात गेल्यानंतर आहे ना, कुणीतरी वर पाठवण्याचा तुम्हाला कट रचना असेल तर. अरे आज ते फालतू सापडे ना, मी मोडून काढलेत. यावेळेस हा निर्णय माझ्यासाठी फायदेशीर आहे. नाही 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 वहिनी बस, हे बघा, फायद्याचं वगैरे जाऊ दे, फायद्याचं वगैरे जाऊ दे. हे बघा, मी वाचले, देव लोक आहे ना आपल्यासारख्या राक्षसांना देवळात बोलवतात आणि आपला काटा काढून वरती पाठवतात. हे वाचलंय मी. शुभबल कोरोना म्हणे मांडवाला आग लागली. तू कधी चांगलं बोलू शकत नाहीस का? हे बघ कोरोना, आपल्याला जावं लागणार आहे. माझा निर्णय झालाय. चल तू. वहिनी बस, मला नाही यायचं, मला नाही यायचंय. हे बघा, मला नाही तर जमिनीत गाडा, मला नाहीसा करून टाका, माझं वाटेल तर करा, पण मला यायचं नाही. हे बघा, तुमचं बरं वाईट काही झालं ना तर वाचवायला तुम्हाला कोण आहे? तिकडे चिटकोबात लगीन लगीन करत बसलाय, कोण वाचवणार तुम्हाला? हा, जरा मला विचार करू दे. ठीक आहे, विचार करा, पण त्या मंदिरात न जाण्याचा विचार करा. नाही, माझा निर्णय झालाय. आपण देवळात जायचं म्हणजे जायचं. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देवळातच मिळणार आहेत, त्याच्यामुळे जावं लागणार आहे. चल कोरोना. इतकी हौस आहे तुला मरायची? जिवंत नाही यायचं तुला? मंत्र म्हणू? काय करू? घरात जाऊ का नको? शक्ती बोलली होती की शिवापासून काही दिवस लांब राख, पण मी माझ्या पोराशिवाय, मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. त्याला कसं सोडू?
शिवा 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 ना काय झालं? काय नाही, तुझी काळजी वाटते पोरा. काळजी? कसली काळजी? अरे तुझ्या लग्नाची. हे बघ, तुझं लग्न व्हावं हे एकच सपन आहे माझं. एकदा तुझं तोंडाचं 4 हात झालं ना, मग मला कसलीच काळजी नाही. शिवा, तुझं आवरलं ना सगळं, मी आतलं आवरून घेतो. ते चाकू मी ठेवतो घरात किचन मध्ये. नाना भाजी आणायला गेला होता ना? कुठे भाजी? त्याचं काय झालं, आपला नेहमीचा भाजीवाला होता ना, तो आला नव्हता. मी दुसऱ्याकडून भाजी घेत नाही म्हणून रिकामी पिशवी आणली. शक्तीला भेटलास. मी शक्तीला भेटलो हे याला कळलं काय? नाना, अरे काय विचारतोय? शक्तीला भेटलास ना? फोन नाही लागत आहे तिचा. नाही, मी भाजी आणायला गेलतो तेव्हा शक्ती असं देवळात जाताना दिसली. मी आतला आवरून घेतो. आई, मैत्री आई, आज तुला तुझ्या लेकीसाठी यावंच लागेल. जेव्हा जेव्हा मला मदतीची गरज असेल तेव्हा तू माझ्या मदतीसाठी धावून येशील असं वचन दिलं होतंस तू मला. आई, मी खूप मोठ्या पेचात अडकले आहे ग. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. आपला शिवा पुन्हा संकटात सापडलाय. मला तुझ्या आधाराची, तुझ्या मदतीची खूप गरज आहे. ये ना ग, प्लीज मला मदत कर. पहिले बस, पहिले बस. हे बघा, उगाच रिक्स नको. मला मारायचं नाही, रिक्स नको उगाच. वहिनी बस, वहिनी बस. बघा, मी तुम्हाला बोललो होतो रिटर्न जाऊया म्हणून. आपला जीव जाणार होता. चला रिटर्न चला. हे बघा, तुम्हाला जो काही 6 शृंगार तिला घालायचा आहे ना, तो जाऊ दे तिकडे. घरात जाऊन वाटल्यास मी घालतो. मी तिकडे जाऊन तुमची करमणूक करतो. पण आता चला जाऊया. मोखार घेणाऱ्यातली नाहीये भद्रा. असलं फालतू भिंतीनं ना घाबरण्यातली नाहीये मी. मला माझ्या प्रश्नांची उत्तर पाहिजेत. मला कळलं पाहिजे. मला सगळं कळलं पाहिजे.
वत्स मावळे. वहिनी बस तुम्ही आहात. डोळे उघड करो ना. माझी हिंमत होत नाही आहे. डोळे उघड करो ना. कायम झाली वहिनी बॉस. तुम्ही आहे ना सुपरमॅन आहात, सुपर वुमन आहात. झालं माझं कौतुक करून. चल मग आता. शक्ती आपल्याला सांगता देवळात गेले. नक्की काय कारण असेल? नक्कीच काहीतरी गडबड आहे. तिला आपल्याविषयी खरं काय ते कळलं नसेल ना. सोडणार नाही तिला, सोडणार नाही. शक्ती, नाही रडू नकोस आणि अजिबात काळजी करू नकोस. मी आले ना. तुला तुझ्या स्वप्नांचा अर्थ जाणून घ्यायचा ना. हो आई, मला ना खूप विचित्र स्वप्न पडतात आणि मला त्या स्वप्नांचा अर्थच कळत नाही. आई आई तू सांग ना ग मला. आमच्यासोबत काही वाईट घडणार आहे का? तुला सगळं माहिती असेल ना. प्लीज मला सांग, मला काहीतरी मदत कर. मला काहीच कळत नाही, मी काय करायचं. शांत हो, शांत हो. एवढा विचार करू नकोस. सांगते तुला तुझ्या स्वप्नांचा अर्थ सांगते, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. चेटकोबाचा अंत जवळ आलाय आणि तो अंत तुझ्या हातून लिहिलाय. काय? आई, त्या स्वप्नामध्ये मी साजा शृंगार केला होता. नववधू सारखी नटले होते. म्हणजे या सगळ्याचं कनेक्शन माझ्या लग्नाशी आहे. शक्ती, किती विचार करतेस तू? नियतीच्या मनात जे आहे तेच घडणार आहे. फक्त तुला काय करायचंय ते सांगते. तुझ्या स्वप्नात आलेल्या शृंगारातली प्रत्येक गोष्ट तुला मिळवायची आहे. आता ती कशी मिळवायची हे संपूर्णतः तुझ्यावर अवलंबून आहे. नियतीची परीक्षा समज आणि मला विश्वास आहे की माझी शक्ती काहीही करू शकते. हो आई, पण सध्या आमच्या आयुष्यात जे काही घडतंय ना त्याची मला टोटलच लागत नाहीये. आई, त्या स्वप्नामध्ये शिवाने माझ्यावर हल्ला केला. देवळातली घंटा त्याने माझ्या डोक्यात घातली. याचा अर्थ शिवा माझ्या जीवावर उठणार आहे. शक्ती, शिवा तुझ्या जीवावर कधी उठूच शकत नाही. चेटकोबाने वश केला असेल त्याला. कसं काय शक्य आहे? ती मोहिनीची बाहुली आम्ही त्या यज्ञात जाळून टाकली आणि नंतर ते साधू बाबा म्हणाले होते की आता शिवाला कुठलाही धोका नाहीये. मग तो चेटकोबा शिवाला कसा काय वश करणार आहे? शक्ती, मोहिनीची बाहुली जाळली जरी असली तरी चेटकोबा जिवंतच आहे. त्याचे डावपेच तो खूप हुशारपणे खेळतो. मलाही कधी कधी अंदाज लागत नाही. तुला फक्त एक गोष्ट करायची आहे. यापुढे शिवावर बारीक लक्ष ठेवायचंय. मैत्रीचा आत्मा अजूनही अस्तित्वात आहे. वहिनी बॉस चला लवकर. इथे जर आपण थांबलो ना तर डेंजर काम होईल आपलं. ऐकू दे मला काय बोलतात ते. आई, ते साजा शृंगार मी मिळवल्यानंतर काय? नेमकं पुढे काय करायचंय? सांगते. जोखमीचं काम आहे. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. कलयुगानंतर येणाऱ्या युगात सूत्रधार म्हणून भूमिका तुला बजावायची आहे. आई आदिशक्तीची सूत्रधार. लोकांच्या हितासाठी
जगाच्या उद्धारासाठी तुला सज्ज व्हावं लागेल आणि यासाठी तुझ्या स्वप्नात आलेल्या शृंगारातला एक एक अलंकार तुला मिळवायचा आहे. एकदा का ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आल्या ना की चेटकोबाची सगळी मायावी शक्ती तुझ्याकडे येईल. मायावी शक्ती मला? पण त्या मायावी शक्तीचं मी काय करणार? लोकांचं कल्याण. नकारात्मक गोष्टींना सकारात्मक गोष्टींकडे नेण्यासाठी तुला या शक्तीचा वापर करायचा आहे. आस्था, श्रद्धा, दैवी भक्तीचं साम्राज्य तुला उभं करायचं आहे आणि असुर शक्तींना या सृष्टीपासून, या सृष्टीच्या कणाकणापासून तुला दूर ठेवायचं आहे. करण ऐक ना, हा शिवा इकडे काय करते? शिवा 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 हा काय बहिरा झालाय का? शिवा शिवा अरे अरे मैत्री कुठे गेली? हा बैल मध्ये आला नसता तर त्या मैत्रीच्या तोंडून आणखी ती माहिती मिळाली असते. पावलाटा वहिनी बॉस हे बघा, ती मैत्री गायब झाले, तिचं भूत झालंय. ते आपल्या मानेवर कधी बसू शकतं. चला लवकर चला. बॉस तू इथे काय करतोस? हे आपण तुला विचारायला पाहिजे. तू इथे? हा अरे मी ते देवळात आले होते. आपल्याला न सांगता कोणाला भेटायला आली होती का? कोणाशी बोलत होती? नाही रे, मी कुठे काय, मी कोणाशीच बोलत नव्हते. अरे ते माझं ना वेळेवर ठरलं देवळात यायचं आणि काल तुझी खूप दगदग झाली होती ना, म्हणलं तुला ऐन वेळी सांगितलं तर तुझी पुन्हा गडबड होईल म्हणून मी तुला नाही सांगितलं. बाकी काहीच कारण नाहीये त्याच्या मागे. बाय द वे शिवा, तू मला शोधत इथपर्यंत आलास? शिवा किती प्रेम आहे रे तुझं माझ्यावर. मी ना स्वतःला खूप लकी समजते. माझ्या आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती माझी काळजी घेते, माझ्यावर खूप प्रेम करते आणि त्यात तू आहेस. हो ना? मस्त आहे ना हे? चल बरं झालं मी इथे आले. म्हणजे त्या दोघींमधलं संभाषण मी ऐकावं हाच तर संकेत होता. त्या मैत्रीच्या बोलण्यातून हे कळालं की ते अलंकार, तो शृंगार किती महत्वाचा आहे. त्या चेटकोबाची सगळी शक्ती जर मला काबीज करायची असेल ना तर ते अलंकार कोणत्याही परिस्थितीत मला सापडले पाहिजेत. मग या संपूर्ण जगावर ही भद्रा राज्य करेल.
मग मी चेटकोबाची मालकीण आणि चेटकोबा माझा गुलाम. समजलास? हे सगळं विचित्र नाही का वाटत आहे तुम्हाला? अरे एवढ्याशा गोष्टीचा तू विचार करत होतीस? एवढीशी गोष्ट ही एवढीशी गोष्ट नसते बघा. हे असं अचानक मांजरांचं असं आजूबाजूला येणं, त्यांचे आवाज ऐकू येणं, हे सगळं विचित्र आहे. कुठल्या संकटाची चावल तर देत नसतात ना? हे बघ विजयालक्ष्मी, तसं काय नसेल. तू आधी मनातली भीती काढून टाक बहू. देवी आदिशक्ती आणि शंभू महादेव आपल्या पाठीशी आहेत. आजवर जसं त्याने तारून नेलं ना आपल्याला, तसं यापुढेही होईल. तू काळजी करू नकोस. हं? विजयालक्ष्मी, सगळं ठीक होईल बघ. ही आपल्याला इकडे का घेऊन आली आहे? पुढे नाही गेलो तर डाऊट येईल तिला. शिवा, काय रे, काय झालं? चल ना. हा, ते शूज काढायचे. चल.